बघा ठाण्यातली बातमी आहे। ठाण्यात आव्हाड समर्थक आता आक्रमक झालेले आहेत। आमदार जितेंद्र आव्हाड समर्थकांनी रास्ता रोको देखील केलेला आहे। आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर आता त्यांचे समर्थक यांनी आंदोलन केलेलं आहे। काही वेळापूर्वीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता। त्या घटनेचा निषेध आता आव्हाड समर्थकांनी केलेला आहे। रास्ता रोखून धरलेला आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर त्यांचे समर्थक एकवटलेले आहेत आणि ठाण्यातील आपण दृश्य बघतोय की घोषणा देऊन त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। ठाण्यातील दृश्य आपण बघतोय। आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आता एकवटलेले आहेत। आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्याचा त्यांनी निषेध केलेला आहे आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केलेली आहे। स्वराज्य पक्षाचे संस्थापक माजी खासदार संभाजीराजे यांच्याबद्दल वक्तव्य केल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाला होता। त्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांचे समर्थक संतप्त झालेले आहेत। आव्हाड समर्थकांनी रास्ता रोखलेला आहे। कोल्हापूरवरील विशाळगडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांनी संभाजीराजेंवर निशाणा साधला होता आणि त्यावरून आज जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला झाला होता। मात्र आता आव्हाड समर्थक एकवटलेले आहेत। त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। बघा साम टीव्हीवर तुम्ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतायत। मात्र एकीकडे आव्हाड समर्थक संतप्त झालेले असताना आता पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमदार जितेंद्र आव्हाडांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता एकवटलेले आहेत आणि त्यांनी रास्ता रोखून धरलेला आहे। राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। आव्हाडांवरील गाडीच्या हल्ल्याचे आता प्रतिसाद उमटत आहेत ठाण्यामध्ये। हे आपण ठाण्यातील दृश्य बघतोय। साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय। आव्हाड समर्थक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि संतापलेले आहेत। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देत आहेत। या वादाचं निमित्त ठरलंय जितेंद्र आव्हाडांनी माजी खासदार संभाजीराजेंविरुद्ध केलेल्या वक्तव्यावरून।